अध्याय 89. श्रीशुक उवाच. सरस्वत्यास्तटे राजन् ऋषयः सत्रमासत वितर्कः समभूत्तेषां त्रिष्वधीशे शुको महान्. शुकाचार्य म्हणाले, परीक्षित राजा, सरस्वती नदीच्या तीरावर यज्ञासाठी ऋषी एकत्र आले होते. त्यांच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवामध्ये श्रेष्ठ कोण याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आणि त्यांनी परीक्षा घेण्याकरता ब्रह्मदेवाचा पुत्र भृगु याला पाठवलं. सर्वप्रथम भृगु ब्रह्मदेवाच्या सभेत गेला. ब्रह्मदेवाची सत्वपरीक्षा घेण्याकरता मुद्दामच त्यांनी ब्रह्मदेवाला नमस्कार केला नाही, स्तुती केली नाही. आपल्या तेजाने तळपणाऱ्या ब्रह्मदेवाला याचा राग आला. तो आपला पुत्र आहे म्हणून त्यांनी आपला क्रोध विवेकबुद्धीने आतल्यात शांत केला. मनातला अग्नी पुत्ररूप पाण्याने शांत केला. मग कैलासावर गेले. भगवान शंकरांनी आपले बंधू भृगु आलेले पाहून आनंदाने उठून उभा राहिले आणि आलिंगन देण्यासाठी पुढे आले. पण भृगु म्हणाले, शिवा, तू मर्यादा सोडून वागणारा आहेस, मला आलिंगन देऊ नकोस. हे ऐकल्यावर भगवान शंकराचे डोळे क्रोधाने लाल झाले. त्रिशूळ उचलला आणि भृगुला मारायला सरसावले. त्यावेळी देवी सतीनं म्हणजे पार्वतीनं त्यांच्या चरणावर लोटांगण घातलं. गोड बोलून त्यांचं सांत्वन केलं आणि मग भृगु वैकुंठ लोकाला गेले. भगवान विष्णू लक्ष्मी देवीच्या मांडीवर डोके ठेवून झोपले होते. भृगु ऋषी तिथे गेले आणि त्यांच्या वक्षस्थळावर एक लाथ मारली. भगवान विष्णू लक्ष्मीसह उठून पलंगावरून खाली आले. भृगु ऋषीला नमस्कार केला आणि म्हणाले, आपलं स्वागत असो. आसनावर बसून थोडी विश्रांती घ्या. आपण आल्याचं मला माहीत नव्हतं म्हणून मी आपलं स्वागत करू शकलो नाही. माझ्या अपराधाची आपण क्षमा करावी. हे महामुने, आपले चरण अतिशय कोमल आहेत म्हणून भृगुचे चरण आपल्या हाताने चेपू लागले आणि म्हणाले, महर्षे, तीर्थांनाही पवित्र करणाऱ्या आपल्या चरणतीर्थाने वैकुंठ लोक, मी आणि माझे लोक यांना पवित्र करावे. मुनिवर्य, आपल्या चरणाच्या स्पर्शाने माझ्या छातीवरची पापं नष्ट झाली आणि आजपासून इथे लक्ष्मी निवास करेल. शुकाचार्य म्हणतात, अत्यंत भावपूर्ण वाणीनं भगवान असं जेव्हा बोलले तेव्हा भृगु आनंदित झाले. भक्तीच्या उद्रेकाने डोळ्यामध्ये अश्रू तरारले. स्तब्ध राहिले. तोंडातून शब्द फुटेना. तिथून ते ऋषींच्या समुदायामध्ये आले आणि तिन्ही ठिकाणी कोणता अनुभव आला हे सर्वांना विशद करून सांगितलं.
मुनींनाही आश्चर्य वाटलं. त्यांची शंकाही दूर झाली. तेव्हापासून भगवान विष्णूला सगळे श्रेष्ठ मानू लागले. कारण तेच शांती, अभय यांचं उगमस्थान आहे. त्यांच्यातून धर्म, ज्ञान, वैराग्य ही सगळी ऐश्वर्य निर्माण होतात. चित्त शुद्ध होतं. शांत, समचित्त, निस्पृह, सर्वांना अभय देणारं, एकमेव प्राप्तव्य म्हणजे प्राप्त करायला योग्य असे भगवंताचे चरण आहेत, अशी सर्वही शास्त्र सांगतात. सत्वगुण ही त्यांची प्रियमूर्ती आहे. ब्राह्मण हे इष्टदेव आहेत आणि निष्काम, शांत, विवेकसंपन्न लोक त्यांचं भजन करतात. त्यांनी गुणमय मायेनं असुर, देवता असे 3 प्रकार निर्माण केले आहेत. त्यांची देवमूर्ती ही सत्वगुणाने प्राप्त होते. अशा प्रकारे शुकाचार्य म्हणतात, सरस्वती नदीच्या काठावर बसलेल्या ऋषीमुनींनी आपला संशय दूर करण्याकरता ही युक्ती योजली आणि भगवंताच्या चरणकमलाची सेवा करून परमपद प्राप्त करून घेतलं. सूत म्हणतात, पुरुषोत्तमाची ही कीर्तिकथा ऐकणारा जन्ममृत्यू संसारातून पार होतो. शुकदेवाच्या मुखकमलाचा सुवास असलेलं हे अमृत आहे. या मार्गाने जाणारा माणूस हा मुक्त होतो. शुकाचार्य म्हणतात की राजा, अशा प्रकारे भगवान द्वारकेमध्ये राहत असताना एक भयंकर घटना घडली. एकदा द्वारवत्यांतु विप्रपत्न्या कुमारकः जातमात्रो भुवं स्पृष्ट्वा ममार किल भारत. द्वारकेमध्ये एका ब्राह्मण स्त्रीनं एका मुलाला जन्म दिला. जन्मल्यावर तो असा जमिनीवर ठेवला आणि तो मरण पावला. मेलेल्या मुलाचं प्रेत घेऊन ब्राह्मण राजवाड्याच्या दाराशी आला. ते प्रेत तिथे ठेवलं आणि दुःखी अंतःकरणाने शोक करून म्हणायला लागला, सगळे यादव पापी झाले आहेत. ब्राह्मणद्रोही, धूर्त, लोभी, विषयी, तुमच्या पापामुळे माझ्या बालकाचा मृत्यू झाला आहे. जो राजा हिंसा करण्यामध्ये आनंद मानणारा आहे, दुष्ट आणि इंद्रिय न जिंकलेला आहे, त्या राजाची सेवा करणारी प्रजा दारिद्र्यात पडून दुःख भोगते. परीक्षिता, अशा प्रकारे त्या ब्राह्मणाचं दुसरं तिसरं अपत्य सुद्धा जन्मताच मरण पावलं. प्रत्येक वेळी ब्राह्मणांनी ते प्रेत घ्यायचं, राजाच्या राजवाड्याच्या पायरीवर ठेवायचं आणि सगळ्या यादवांना शिव्या द्यायच्या. कारण अपमृत्यू, बालमृत्यू हे अधर्मी राजाच्या राज्यातच घडतात. हे राजाचं पाप आहे. राजा कालस्य कारणम. वाईट काळ आला तर समजावं राजाचं पाप आहे. अशी 8 मुलं मरण पावली. 9वं मूल झाल्यावर जेव्हा ते प्रेत दरवाजात आणून टाकलं आणि विलाप करू लागला, यादवांना शिव्या देऊ लागला, त्या कृष्णाच्या शेजारी अर्जुन बसला होता. तो ब्राह्मणाला म्हणाला, अरे ब्राह्मणा,
या द्वारकेमध्ये तुझ्या मुलाचं रक्षण करणारा धनुर्धारी कोणी जिवंत नाही का? यादव म्हणजे नुसते यज्ञ करण्याकरता बसलेले ब्राह्मण भोजनभाऊ आहेत काय? ज्या राज्यामध्ये धन, स्त्री किंवा पुत्राचा वियोग होतो, ब्राह्मण दुःखी होतात, त्या देशाचे राजे म्हणजे क्षत्रियाचा वेश धारण करणारे नट आहेत. हे ब्राह्मणा, पुत्राच्या मृत्यूमुळे तू दुःखी झाला आहेस. तुझ्या पुढच्या मुलाचं रक्षण मी करीन. मी माझी प्रतिज्ञा पूर्ण नाही केली तर अग्नीत प्रवेश करीन. आता काही नडलं होतं, पण अर्जुनालाही गर्व झाला ना. ब्राह्मण म्हणाला, अर्जुना, अरे इथे बलराम, श्रीकृष्ण, प्रद्युम्न, अनिरुद्ध मोठमोठे योद्धे बसलेत. ते सुद्धा माझ्या मुलाचं रक्षण करू शकले नाहीत. भगवान श्रीकृष्ण जगदीश्वर असून हे घडलं नाही, आणि तू कसं करणार? अर्जुना, तुझं बोलणं मला पोरकटपणा वाटतो. त्याच्यावर माझा विश्वास नाही. आता अर्जुनाला अभिमान, गर्व चढला. अर्जुन उवाच नाहं संकर्षणो ब्रह्मन् न कृष्ण कार्ष्णिरेव च अहं वा अर्जुनो नाम गांडीवं यस्य वै धनुः. ब्राह्मणा, मी काही बलराम, श्रीकृष्ण, प्रद्युम्न नाही. तुला काय वाटलं? गांडीव धनुष्य धारण करणारा मी अर्जुन आहे. एवढा गर्व. माझ्या पराक्रमाला नावं ठेवू नकोस. अरे माझ्या पराक्रमाने भगवान शंकराला युद्धामध्ये मी संतुष्ट केलं होतं. युद्धामध्ये मृत्यूला जिंकीन आणि तुझ्या मुलाला परत आणीन. ब्राह्मणाला अर्जुनाने जेव्हा आश्वासन दिलं, त्याला जरा बरं वाटलं. घरी आला. पुन्हा पुढच्या वेळेला प्रसूतीची वेळ आली. ब्राह्मण धावत धावत अर्जुनाकडे आला. अर्जुना, वाचव, माझ्या मुलांना वाचव. अर्जुनाने पवित्र पाण्याने आचमन केलं. भगवान शंकराला नमस्कार केला. दिव्यास्त्राचं स्मरण केलं. गांडीव धनुष्य हातामध्ये घेतलं. मंत्रांनी अस्त्र अभिमंत्रित केलं आणि प्रसूतीगृहाच्या सभोवताली बाणाचा पिंजरा तयार केला, यमदूत आत येऊ नयेत म्हणून. त्यानंतर त्या ब्राह्मण स्त्रीनं एका पुत्राला जन्म दिला. तो सारखा रडत होता आणि पाहता पाहता तो आपल्या शरीरासह गुप्त झाला. तो ब्राह्मण आता अर्जुनाची कृष्णाच्या देखत निंदा करायला लागला. तो म्हणला, माझा मूर्खपणा केवढा. मी तुझ्यासारख्या नपुसकाच्या शब्दावर विश्वास ठेवला. तर त्रैलोक्यातल्या अलौकिक धनुर्धराला ब्राह्मण नपुसक म्हणायला लागला. अरे ज्याला प्रद्युम्न, अनिरुद्ध, बलराम, श्रीकृष्ण सुद्धा वाचवू शकले नाहीत, त्याचं रक्षण करणारा जगामध्ये कोण असू शकेल का? खोटारड्या अर्जुना, तुझा धिक्कार असो. आपल्या तोंडाने बढाई मारणाऱ्या अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा धिक्कार असो. जो मंदबुद्धी प्रारब्धाने आमच्यापासून हिरावून घेतलेल्या बालकाला मूर्खपणे परत आणून पाहतो. आणि इतक्या दिवस मुलाचं प्रेत तरी मिळालं. तुझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे आज प्रेतही गडप झालं.
ब्राह्मण शिव्याशाप देऊ लागला. अर्जुन आपल्या योगबळाने यमाकडे गेला, संयमनीपुरीला. तिथे त्याला ब्राह्मणाचा बालक मिळाला नाही. मग तो इंद्र, अग्नी, निरृती, सोम, वायू, वरुण, रसातळ, स्वर्गाच्या वर, पाताळात 14 लोकात गेला, पण ब्राह्मणाचा पुत्र त्याला मिळाला नाही. त्याची प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली नाही. मग प्रतिज्ञेप्रमाणे अग्नी पेटवला आणि अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला. आता अर्जुन म्हणजे भगवंताचा प्राण. इथपर्यंत भगवंतानी तटस्थपणे सगळं पाहिलं, काय चाललंय काय नाही. अग्नीमध्ये जाताना मात्र त्याला अडवला. अर्जुना, तू स्वतःचा तिरस्कार करू नकोस. ब्राह्मणाची सगळी मुलं मी तुला दाखवतो, चल. जे लोक आज आपली निंदा करतायत तेच उद्या आपली कीर्ती गातील. लोक काय आहेत, दोन्ही बाजूनी वाजणारा मृदंग आहे, इकडनंही वाजतो आणि इकडनंही वाजतो. लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं फाजील कौतुक चाललंय. जनता मूर्ख असते, पण लोकशाहीमध्ये जनता सगळ्यात शहाणी असं म्हणणं सुद्धा म्हणणार लोक तुम्ही जातीवादी आहेत लगेच. पण वस्तुस्थिती अशी आहे, भगवंतांनी अर्जुनाला बरोबर घेतलं, दिव्य रथामध्ये बसले, पश्चिम दिशेला गेले. 7 पर्वत ओलांडून सप्तद्वीप, सप्तसमुद्र, लोकालोक पर्वत ओलांडून एका घोर अंधकारामध्ये प्रवेश केला. तिथे भगवंताच्या रथाचे घोडे चालेनात. रस्ता न दिसल्यामुळे भटकाय लागले. भगवंतांनी घोड्याची अवस्था पाहिली आणि हजारो सूर्याचं तेज असलेलं सुदर्शन चक्र पुढे पाठवलं. त्याच्या प्रकाशामध्ये त्या भयंकर अंधकाराला कापत कापत मनाच्या वेगाने पुढे जाऊ लागली. पुढे जाता जाता एका प्रकाश सागरामध्ये पोहोचले. अर्जुनाचे डोळे दिपून गेले. त्यांनी डोळे मिटून घेतले. तो रथ दिव्य अशा महासागरामध्ये प्रविष्ट झाला. झंझावाताने उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटांनी तो शोभत होता. तिथे अत्यंत आश्चर्यकारक आणि तेजस्वी असे एक भवन पाहिलं. रत्नाचे हजारो खांब होते. त्या भवनामध्ये भगवान शेष विराजमान झाले होते. त्यांचं शरीर अतिशय भयानक आणि अद्भुत होतं. 1000 फणा होत्या. त्यावर तेजस्वी रत्न चमकत होती. प्रत्येक फण्याला 2-2 डोळे होते. शरीर कैलास पर्वताप्रमाणे शुभ्र होतं. गळे आणि जिभा निळ्या रंगाच्या होत्या. आणि अशा शेषाच्या सुखशय्येवर भगवान पुरुषोत्तम विराजमान झाल्याचं अर्जुनाने पाहिलं. अत्यंत सुंदर असा पितांबर परिधान केलेला, पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामलवर्णाचे, सुंदर आकर्ण नेत्र असलेले, प्रसन्न मुख, महामणिव्रात किरीट कुंडल, प्रभा परिक्षिप्त सहस्रकुंतलम, प्रलम्ब चार्वष्टभुजं सकौस्तुभं, श्रीवत्सलक्ष्मं वनमालया धृतम. अप्रतिम वर्णन केले. बहुमोल रत्नजडित मुकुट, कानामध्ये रत्नजडित कुंडल, त्याच्या तेजाने कुरळे केस चमकत आहेत. लांब आणि सुंदर असं 8 हात आहेत.
गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे, छातीवर श्रीवत्सलांछन आहे, गळ्यामध्ये वनमाला आहे. नंद सुनंद हे पार्षद सेवा करतायत. सुदर्शन चक्र इत्यादी आयुध आहेत. पुष्टी, श्री, कीर्ती, माया या 4 शक्ती, सगळ्या रिद्धी, रिद्धी म्हणजे वैभव, ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे अधीश्वर हे सगळे भगवंताची सेवा करीत होते. आपलं स्वरूप असलेल्या भगवान अनंतांना भगवंतांनी नमस्कार केला. त्या भगवंताच्या दर्शनाने भयभीत झालेल्या अर्जुनाने सुद्धा नमस्कार केला. दोन्ही हात जोडून उभा राहिला. त्या पुरुषोत्तमाने स्मितहास्य केलं आणि ते भगवान म्हणाले, द्विजात्मजा मे युवयोर्दिदृक्षुणा मयोपनीता भुवि धर्मगुप्तये कलावतीर्णावनेर्भरासुरान् हत्वेव भूयस्त्वरयेतमन्तिमे. कृष्णा, अर्जुना, तुम्हा दोघाला पाहण्याकरता ती ब्राह्मणाची मुलं माझ्याकडे मी आणली. धर्माच्या रक्षणाकरता तुम्ही माझ्या कलेसह अवतार घेतला आहे. आता भूमीला बहाल झालेल्या दैत्यांचा संहार झाला आहे. लवकर परत या. तुमचं अवतार कार्य संपलेलं आहे. तुम्ही दोघे नर आणि नारायण नावाचे ऋषी आहात. तुम्ही पूर्णकाम सर्वश्रेष्ठ आहात. जगाच्या कल्याणाकरता तुम्ही धर्माचं आचरण केलं. भगवान अनंतानी जेव्हा दोघांना अशी आज्ञा केली, त्या दोघांनी त्याचा स्वीकार केला. त्या भगवंताला नमस्कार केला. ते भगवंताचं जे रूप आहे त्याला भूमा म्हणतात. भूमा भगवंत अतिशय आनंदित झाले. त्या ब्राह्मण बालकाला घेतलं आणि तिथून द्वारकेला परत आली. ती मुलं त्या ब्राह्मणाकडे सोपवली. त्या भगवान विष्णूचं परमधान पाहून अर्जुनाच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. आणि मग कळलं त्याला की आपलं जे काही बळ आहे, शक्ती आहे, ती सगळं कृष्णामुळं आहे. अशा प्रकारे भगवंतानी अनेक लीला केल्या. सामान्य माणसाप्रमाणे संसार केला. विषयाचे भोग घेतल्याचं दाखवलं. जसा इंद्र प्रजेसाठी वेळेवर पाऊस पडतो, तसं भगवान श्रीकृष्णांनी आदर्श पुरुषाप्रमाणे सगळं आचरण केलं. प्रजेचे मनोरथ पूर्ण केले. अधर्मी राजांना मारून काहींना स्वतः मारलं, काहींना अर्जुनाकडून मारलं आणि धर्माची स्थापना केली. श्री शुक उवाच सुखं स्वपुर्यां निवसन् द्वारकायां श्रियपतिः सर्वसम्पत्समृद्धायां जुष्टायां वृष्टिपुंगवे. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, द्वारकेची शोभा अलौकिक होती. मदोन्मत्त हत्तीचा मदरस सडकेवर सांडल्यामुळे त्या सुगंधित झाल्या होत्या. असे हत्ती, उत्तम पोशाख घातलेले योद्धे, सुवर्णाचे रथ यांच्या गर्दीनं रस्ते नेहमी फुललेले असत. जिकडं पाहावं तिकडं हिरवीगार उपवनं, उद्यानं, फुलांनी लहडलेली झाडांच्या राई, फुलावर भ्रमर गुणगुणत आहेत,
पक्षी किलबिल करत आहेत. सर्व प्रकारच्या संपत्तीनं ती नगरी युक्त होती. आम्ही दरिद्री असल्यामुळं याच्यावर आमचा विश्वास बसत नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये उज्जैनीचं वर्णन आहे कालिदासाच्या मेघदूतामध्ये, ते असंच आहे. विजयनगरचं वर्णन आहे ते तर परकीय प्रवाशांनी केलेलं आहे, तेही असंच आहे. देवगिरीचं वर्णन आहे तेही असंच आहे. द्वारका, हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, अयोध्या अशा महानगरीचं वर्णन आपल्या पुराणातून येतं, ते खरं आहे सगळं. जगातील श्रेष्ठ वीर यादव तिथे राहत होते. स्त्रिया सुंदर वेशभूषा करून नटलेल्या असत. ते आपल्या महालामध्ये चेंडू वगैरे खेळ खेळत लक्ष्मीपती भगवान आपल्या द्वारकेमध्ये निवास करत आहेत. अशा द्वारकेमध्ये ऐश्वर्य संपन्न अशा 16,108 स्त्रियांचे तितके महाल होते आणि तितकी रूप धारण करून त्यांच्याबरोबर कृष्णाने संसार केला. प्रत्येक पत्नीच्या वाड्याच्या परिसरामध्ये सुंदर अशी सरोवरं होती. त्यातील निर्मळ पाणी होतं. उमललेल्या निळ्या, पिवळ्या, शुभ्र, लाल अशा कमळाच्या परागाने ते पाणी सुगंधित झालं होतं. पक्ष्यांचा किलबिलाट होता. त्या जलाशयामध्ये प्रवेश करून भगवान आपल्या पत्नीसह जलविहार करत होते आणि त्यावेळी त्यांच्या विहारामध्ये अंगाची केशराची उटी भगवंताच्या अंगाला लागत होती. गंधर्व गायन करीत होते. सूत, मागध, भाट, मृदंग, ढोल, नगारे वाजवत होते, स्तुती करत होते. भगवंताच्या स्त्रिया पिचकऱ्यांनी पाणी उडवून अंग भिजवून टाकत होत्या. अशा प्रकारे भगवान आपल्या पत्नीबरोबर क्रीडा करीत होते. त्यांची मुखकमलं आणि सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. आपल्या राण्यांना भगवान त्या पाण्यामध्ये वारंवार भिजवित होते. हत्तीणींनी घेरलेल्या गजराजाने क्रीडा करावी तसे भगवान क्रीडा करीत होते. जलक्रीडा केल्यानंतर आपापली वस्त्र आणि अलंकार उतरवून गाणे बजावणे या व्यवसायावर ज्यांची उपजीविका आहे अशा नटनर्तकींना ते अलंकार वस्त्र देऊन टाकत असत. त्यांचं मोहक चालणं, वार्तालाप करणं, पाहणं, हसणं यामुळे त्या स्त्रियांना कशाचंही भान राहत नव्हतं. भगवंताच्या चिंतनामध्ये त्या इतक्या मग्न होऊन जात पुष्कळ वेळ स्तब्धच राहत असत. अखंड चिंतन करीत असत. त्या राण्या टिटवीला म्हणत, महिष्यौचू कुररिविलपसित्वं वीतनिद्रानशेषे स्वपिति जगति रात्र्याम् ईश्वरो गुप्तबोधा वयमिव सखि क्वचित् गाढनिर्भिन्नचेता नलिननयनहासो दारलीलेक्षितेन. हे टिटवी, रात्रीच्या वेळी आपलं अखंड ज्ञान झाकून ठेवून स्वतः भगवान झोपी गेले आहेत. ज्ञानी असलेले भगवान अखंड ज्ञान सोडून झोपून गेले. तू मात्र का झोपत नाहीस? तुझी झोप का उडालेली आहे? तू का क्रोश करतेस? अगं, भगवंताचं मधुर हास्य आणि उदार नजर यामुळे तुझ्या हृदयाला तर आमच्याप्रमाणे घरं पडली नाहीत ना. असं त्या कुररी म्हणजे टिटवीला म्हणाली. नेत्रे निमीलयसि नक्तमदृष्टबंधुस्
त्वं रोरिवीश करुणं बत चक्रवाकी दास्यं गदा वयमिवाच्युत पादजुष्टां किं वा स्रजं स्पृहयसे कबरेण ओढुम. आता चक्रवाकीला म्हणतात. हे चक्रवाकी, रात्रीच्या वेळी प्रियकर दिसत नसल्यामुळे डोळे बंद करून त्याला तू बोलावते आहेस काय? आमच्याप्रमाणेच भगवंताची दासी होऊन त्याच्या चरणावर वाहिलेली पुष्पमाळ तू आपल्या वेणीमध्ये घालू इच्छितेस का? आपल्या इच्छा त्या पक्षावर लादून त्यांची गीतं चाललेली आहेत. अन्योक्तीच आहे. हे समुद्रा, तू नेहमीच गर्जना करत असतोस. तुला झोप येतच नाही. सदैव जागे राहण्याचा रोग तुला जडला आहे. आमच्या भगवंतानी तुझं धैर्य, गांभीर्य हे गुण हिरावून घेतले आहेत काय? म्हणून तू सारखा ओरडतोयस काय? हे चंद्रा, असाध्य असा क्षयरोग तुला झाला आहे म्हणून तू इतका क्षीण झालायस का? त्यामुळे तू आपल्या किरणांनी अंधार नाहीसा करू शकत नाहीस का? का आमच्या प्रिय श्यामसुंदराच्या गोडगोड गोष्टी विसरल्यामुळे आमचं बोलणं जसं कमी झालं आहे तशी तुझी किरणं कमी झाली आहेत काय? हे मलय पर्वतावरील वायो, आम्ही तुझं काय वाकडं केलं आहे की ज्यामुळे तू भगवंताच्या नेत्रकटाक्षाने घायाळ झालेल्या आमच्या मनामध्ये कामदेवाला पाठवतोस, म्हणजे आमच्या मनामध्ये काम निर्माण करतोस. हे श्रीमान मेघा, तू निश्चितच कृष्णाचा लाडका आहेस. म्हणून आमच्याप्रमाणे त्याच्या प्रेमपाशामध्ये बांधला जाऊन त्याचं ध्यान करतो आहेस. भगवंताच्या भेटीकरता तुझं मन कासावीस झालं आहे. त्यामुळे तू त्याची वारंवार आठवण काढून आमच्याप्रमाणे अश्रुधारा ढाळतो आहेस. मेघातून पाऊस पडतो ना, त्याच्याशी संबंध जोडणं म्हणजे खरोखर विकतचं दुखणं घेणं आहे. सुरेल गळा असणाऱ्या कोकिळा आमच्या प्राणप्रियासारखे मधुर स्वरात तू बोलतेस. प्रियकराच्या विरहामुळे मेलेल्यांनाही जीवन देणाऱ्या गोड शब्दात कोकिळे मला सांग, तुझ्या आवडीचं मी काय करू? हे उदार मनाच्या पर्वता, तू हलत नाही, डोलत नाहीस, सांगत नाहीस, ऐकत नाहीस. कोणत्या चिंतनामध्ये घडलेला आहेस? आमच्याप्रमाणे तुलाही वाटतं का की आमच्या स्तनाप्रमाणे असलेल्या तुझ्या शिखरावर भगवंताचे पाय पडावेत? हे समुद्रपत्नी नद्यानो, तुमचे डोह सुकून जाऊन तुम्ही अत्यंत कृश झाला आहात. तुमच्यामध्ये उमललेल्या कमळाचे सौंदर्य आता दिसत नाही. जशा आम्ही प्रियतम श्यामसुंदराची प्रेमळ नजर आमच्यावर न पडल्यामुळे बेचैन झालो आहोत, कृश झालो आहोत, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा मेघाच्या द्वारा आपल्या प्रियतम समुद्राचे पाणी न मिळाल्यामुळे क्षीण झाला आहेत काय? अरे हंसा, ये ये, तुझं स्वागत असो. बैस, दूध पी. बाबा रे, त्या श्यामसुंदराविषयी काही सांगू नकोस. नाही नाही, सांगच. का? तू दूत आहेस. श्रीकृष्ण सुखरूप आहेत ना. अहो, त्यांची मैत्री फार अस्थिर आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं त्यांना आठवतं का? ते आमची पर्वा करत नाहीत, तर आम्ही त्यांची पर्वा का करावी? त्याच्या मागे कशाला धावावं? हे हंसा, त्या क्षुद्राचा तू दूत आहेस. आमची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला घेऊन ये. लक्ष्मीच्या बरोबर आणू नकोस. हे सापत्न भाव.
भगवंतावर अनन्य प्रेम करणारी सर्व स्त्रियामध्ये एकटी लक्ष्मीच आहे का? आम्ही नाही का? श्रीकृष्ण पत्न्यांचा कृष्णाविषयी असा अनन्य प्रेमभाव होता. इतका अप्रतिम काव्य आहे आणि त्यांना उद्देशून म्हटलेलंच त्यांना स्वतःलाच लागू आहे. याला साहित्यामध्ये अन्योक्ती म्हणतात. श्रीकृष्णाच्या लीला अनेक गीतांच्या द्वारा गायल्या गेल्या आहेत. ते ऐकून त्या स्त्रियांचं मन बळच त्यांच्याकडे ओढ घेत होतं. आपल्या डोळ्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहत होत्या. त्यांच्या भाग्याबद्दल काय बोलावं. या स्त्रियांनी कृष्णाला आपलं पती मानून त्यांचे चरणचूर्णे वगैरे सेवा केली. त्यांनी किती जन्म तपश्चर्या केली होती. सत्पुरुषाचे एकमेव आश्रय असणाऱ्या कृष्णाने वेदोक्त धर्माचं स्वतः आचरण करून जगाला दाखवलं. धर्म स्वतः आचरून दाखवावा लागतो. कीर्तन प्रवचनकारासारखा नुसता कीर्तनातून प्रवचनात धर्म सांगायचा नसतो. स्वतःच्या जीवनात त्याचा आचार करायचा असतो. धर्म अर्थ काम साध्य करण्याकरता गृहस्थाश्रम हे उत्कृष्ट स्थान आहे. म्हणून भगवंतांनी गृहस्थाश्रमाला उचित अशा धर्माचा आश्रय घेऊन व्यवहार केला. 16,108 स्त्रिया होत्या. रुक्मिणी वगैरे 8 पट्टराण्या होत्या. त्यांच्या मुलांचे क्रमाने वर्णन मागच सांगितलेलं आहे. प्रत्येक स्त्रीला 10 पुत्र होते. त्या पुत्रामध्ये 18 महारथी होते. प्रद्युम्न, अनिरुद्ध, दीप्तिमान, भानू, सांब, मधु, बृहद्भानू, चित्रभानू, वृक, अरुण, पुष्कर, वेदबाहू, श्रुतदेव, सुनंदन, चित्रबाहू, विरूप, कवी आणि न्यग्रोध. यातली काही नावं गीतेच्या पहिल्या अध्यायात आहेत. या सगळ्या मुलामध्ये प्रद्युम्न रुक्मिणीचा पहिला मुलगा दिसायला हुबेहूब कृष्णासारखा होता. प्रद्युम्नानी रुक्मीची कन्या हिच्याशी विवाह केला आणि त्याला अनिरुद्ध नावाचा मुलगा झाला. त्याच्या अंगी 10,000 हत्तीचं बळ होतं. रुक्मीची मुलगी यांनी अनिरुद्धाशी विवाह केला. त्यांना वज्रनाभ नावाचा मुलगा झाला. यादवांचा नाश झाल्यावर तो एकटा वाचला होता. वज्रनाभाचा पुत्र प्रतिबाहू, त्याचा सुबाहू, त्याचा शांतसेन, त्याचा शतसेन. कृष्णाच्या वंशामध्ये कोणीही निर्धन, निपुत्रिक, अल्पायुषी, अशक्त आणि ब्राह्मणाचा भक्त नसलेला नव्हता. आता उलट आहे. सगळे ब्राह्मणाचा द्वेष करणारे सगळे पुत्र होते असं राज्यकर्त्याबद्दल म्हणावं लागेल. त्या परीक्षिता यदुवंशामध्ये असे पराक्रमी पुरुष होऊन गेले की ज्याची गणती हजारो वर्षामध्ये सुद्धा होऊ शकणार नाही. त्या हजारो मुलाला शिक्षण देण्याकरता कोट्यावधी 3,28,00,000 आचार्य होते. अशा स्थितीत यादवांची संख्या मोजणार कशी? एक महापद्म सैनिक होते. महापद्म म्हणजे जवळजवळ 13-14 सैन्यही तिला एकावर. प्राचीन काळी देव आणि असुर यांच्या संग्रामाच्या वेळी पुष्कळ असुर मारले गेले. तेच मनुष्य जातीमध्ये जन्माला येऊन पुन्हा त्रास द्यायला लागले. त्यांचा नाश करण्याकरता देवानी यदुवंशामध्ये अवतार घेतला. त्यांच्या कुळाची संख्या 101 होती. यादवांची कुळं
ते सर्वजण कृष्णाला आपला स्वामी मानत होते. त्यांचे चित्त कृष्णामध्ये इतके जडले होते की त्यांचं निजणं, बटणं, उठणं, फिरणं, चालणं, बोलणं या बाबतीत कृष्णाचं सगळे अनुकरण करत होते. परमतीर्थ अशा भगवान श्रीकृष्णाने यदुवंशामध्ये अवतार घेतला. जेव्हा कृष्णाने अवतार घेतला तेव्हापासून गंगेचं महत्त्व कमी झालं, कारण कृष्ण हेच तीर्थ झालं. प्रेमाने, द्वेषाने यांनी कृष्णाशी संबंध केला ती त्याच्या स्वरूपाला प्राप्त झाली. जिला प्राप्त करण्याकरता देवदानव प्रयत्न करीत असतात ती लक्ष्मी कृष्णाच्या सेवेमध्ये व्यग्र होती. श्रीकृष्णाचं नाव एकदा जरी ऐकलं तरी सगळं अमंगल नाहीसं होतं. कुळाचे सगळे धर्म कृष्णाने स्थापन केले. आपल्या हातामध्ये कालचक्र घेतलं, पृथ्वीवरचा भार उतरवला. भगवान सर्व जीवाचं आश्रयस्थान आहे. देवकीच्या उदरी त्यांनी जन्म घेतला ही केवळ लीला आहे. यदुवंशातील सगळे लोक त्यांची सेवा करत होते. आपल्या बळाने त्यांनी अधर्माचा अंत केला, चराचराचं दुःख नाहीसं केलं. सगळ्यांच्या अंतःकरणातला प्रेमभाव वाढवला. अशा भगवंताचा जय जयकार असो. प्रकृतीच्या पलीकडे असलेलाही तो परमात्मा आहे. त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या धर्ममर्यादेचं रक्षण करण्याकरता शरीर धारण केलं. अनेक अद्भुत प्रसंग निर्माण केले. त्यांचं एक एक कर्मबंधाला तोडून टाकणारं आहे. अशा कृष्णाच्या चरणकमलाच्या सेवेचा अधिकार जो प्राप्त करून घेऊ इच्छितो त्यांनी या लीला ऐकाव्यात. आणि भागवत दुसरं काही नाही आहे, त्या लीलाच आहेत. मर्त्यस्तयानुसवमेधितया मुकुंद श्रीमत्कथा श्रवण कीर्तन चिंतयैति तद्धाम दुस्तर कृतांस्तव जवापवर्गम ग्रामाद्वनं क्षितिभुजोपि ययुर्यदर्थाः. जेव्हा मनुष्य क्षणाक्षणाला कृष्णाच्या लीला कथांचं श्रवण करतो, कीर्तन करतो, चिंतन करतो, तेव्हा क्षणोक्षणी त्याची भक्ती वाढत जाते आणि ती त्याला परमधामाला नेऊन पोचवते. काळाच्या गतीच्या पलीकडे जाणं कठीण आहे, पण जिथे काळाचीही डाळ शिजत नाही अशा त्या वैकुंठ लोकाच्या प्राप्तीसाठी अनेक सम्राटांनी आपलं राज्य सोडलं आणि अरण्याची वाट धरली आणि कृष्णाच्या भगवत चिंतनाने परमधाम प्राप्त करून घेतलं. इथे दशमस्कंद संपलेला आहे.